नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आज शाहू महाराजांची जयंती दरवर्षीप्रमाणे पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने शाहू महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत। आपल्याला माहीत असेल की छत्रपती शाहू महाराज हे शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि सामाजिक समतेचे प्रवर्तक होते आणि ध्येयवादी होते। त्यांच्या निर्णयाने आणि धाडसीपणामुळे वंचित बहुजन समाजाला दिशा मिळेल। एवढंच काय, जर आपण लक्षात घेतलं असेल की या देशामध्ये, या राज्यामध्ये आरक्षण जर कोणी लागू केलं असेल खरं अर्थाने, तर हा लोकराजा शाहू महाराज होते। आणि म्हणून आज आपण या ठिकाणी बघतो आहोत, आरक्षण मिळाल्यामुळे बहुजन समाजातले विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले। आणि दादा, एक प्रश्न असा होता, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांनी दीनदलित दुबळ्यापर्यंत आरक्षण दिलं, परंतु आता सध्या SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा घाट घातला जातो। म्हणजे याच्यामध्ये दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम आहे। आपल्याला माहीत असेल, जसं मी बोललो की राज्यामध्ये पहिली घोषणा शाहू महाराजांनी आरक्षणाच्या बाबतीत केली होती। फक्त घोषणा नाही केली, कृती कार्यक्रमही केला आणि आपल्या प्रजेला आरक्षण लागू केल्यानंतर आपण बघतो आहोत बहुजन समाजातले विद्यार्थी लाखो प्रमाणात शिक्षण घेऊ शकले। पण आज हे उपवर्गीकरणाचं जे हे ढोल वाजवण्याचं काम ह्या सरकारमध्ये, या शासनामध्ये होत आहे। आपण बघत असेल की मागासवर्गीयामध्ये एकच आरक्षण सर्वांना लागू होतं, पण आज उपवर्गीकरण हा शब्द टाकून आपसामध्ये मतभेद टाकून भांडणं लावण्याचं काम शासनाने सुरू केलेलं आहे। हे या ठामपणे मी या ठिकाणी सांगतो। पक्ष म्हणून या पातळीवर तुम्ही त्याच्या विरोधात काय आंदोलन वगैरे करणार? पक्ष म्हणून याच्यापूर्वी आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला पक्षातर्फे आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही एक जिल्हाधिकारी स्तरावर एक डेलिगेशनही देण्यात आलं। क्रांती चौक ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विरोधात आम्ही उपोषणही त्या ठिकाणी मांडलं आहे, निदर्शनही आम्ही त्या ठिकाणी केलेले आहे। पुढची भूमिका काय असणार आता? आमची भूमिका एकच आहे, आमची सर्वांची, आंबेडकर चळवळीचा प्रत्येक पक्षाची एकच भूमिका आहे की उपवर्गीकरणाला आमचा ठामपणे विरोध आहे आणि शेवटपर्यंत विरोध राहील। कुठल्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही। धन्यवाद। आज शाहू महाराजांची जयंती आहे। जयंतीनिमित्ताने मी कोटी प्रणाम करते आणि दरवर्षी मी पुतळ्याची उंची वाढवायची, दुसरा पुतळा पाहिजे आणि चबुतरा पण चांगला करायला पाहिजे अशी अपेक्षा सरकारकडून करते। दरवर्षी हे निवेदन देते, पण अजूनही होत नाही आहे। तेव्हा आपण सरकारला सांगावं की या पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीची मागणी ही आहे। तसेच इथे मिल कॉर्नर चौक आहे असं लिहिलेलं आहे, पण मला असं वाटते इथे शाहू महाराज चौक करावा, हेही पेपरला आलं पाहिजे आणि तसं निवेदन आम्ही देतो आहे। आणि त्यांचं काम मोठंच आहे आणि कसं आहे, ते आरक्षणाचे जनक होते, त्यांचं योगदानही खूप आहे। असं असताना इतका उशीर लागतो हे बरं नाही। सर्वांचंच होते, शाहू महाराजाचं का होत नाही? तेव्हा आपण ही आमची मागणी पॅन्थर्सच्या वतीनं तुम्ही पेपरमध्ये द्यावी। आणि छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचं आणि आरक्षणाचं महत्त्व जाणलं होतं। आज शिक्षणाचं आणि आरक्षणाचं महत्त्व कमी होतं का, कसं बघता? नाही, आता संगणक युग आहे, ह्या संगणक युगात ते कमी जास्त होत आहे। पण शाळा बंद होत आहे महानगरपालिकेच्याही, बरं नाही।
त्या शाळा सुरू राहिल्या पाहिजे आणि गोरगरिबासाठीच ती शाळा आहे, तर ते सरकारनं बंद करू नये अशी अपेक्षा. आपणही शैक्षणिक संस्था चालवता आहात, मराठी शाळा महाराष्ट्रात बंद होत आहे, ही शोकांतिका आहे का? कसं हो, बघता? हो. मग ती बंद होऊ नये, मराठी शाळा बंद होऊ नये, त्याला अधिक शासनानं हातभार लावा. करताय पुतळ्याची उंची वाढवावी. उंची शाहू महाराजांची ऑलरेडी उंची खूप आहे, पुतळ्याची उंची वाढवल्याने त्यात काही भर पडेल का? काय वाटतं? नाही, हे ट्रॅफिकच्या दृष्टीनं म्हणा, त्या रस्ता जरा फार कमी आहे, या दृष्टिकोनातून ती उंची वाढवली पाहिजे. जशी बाबासाहेबांचंही तिथे तुम्ही केलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचं क्रांती चौकात केलेलं आहे, तेव्हा छत्रपती शाहू महाराजांचाही चौक चांगला देखणा करावा अशी आमची अपेक्षा. या चौकाला शाहू महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी आपल्या पक्षातर्फे महापौर, महानगरपालिकेचे सभापती आणि आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येणार आहे का? हो, करण्यात येणार.